आमची लढाई प्रामुख्याने इथले विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध आहे। रावसाहेब दानवे हे स्वतःला चकवा संबोधतात आणि चकवा या शब्दाचा तुम्ही डिक्शनरी अर्थ बघितला तर असा येतो की भूत, आणि हे जे भूत जालना लोकसभेच्या मानगुटीवर बसलेलं आहे त्याच्यामुळे जालना विकासापासून वंचित राहिलेलं आहे। ह्या भूताला आम्ही यावेळेस या लोकसभेच्या बाहेर हद्दपार करणार। विजन आमची अशी आहे की रावसाहेब दानवेबद्दल लोकात हा रोष आहे की ते जनतेत मिसळत नाही, तर आमचं प्रामुख्याने भर की खासदार मित्र, खासदार आपल्या दारी अशा योजनेद्वारे जनतेमध्ये मिसळणे। आणि जो विकास आहे, आता जालना लोकसभेचा विचार केला तर जालना लोकसभा हा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे इथं मेगा फूड पार्क सारखा एक प्रकल्प आला की ज्यात शेती मालावर प्रोसेसिंग करून चिप्स बनवणे असेल, त्याच्यानंतर विविध प्रोडक्ट जे आहे त्या प्रोडक्टचं एखादा मेगा फूड पार्क करायचं प्लॅन आहे। नंतर IT पार्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर इथले जे तरुण आहे ते पुणे मुंबई इकडं आपल्या नोकरीसाठी जातात, त्यांच्यासाठी एक IT पार्क इथं व्हायला पाहिजे। आणि तिसरं असं आहे की या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिर वगैरे आहे, तर इथलं जे जामवंत महाराजाचं मंदिर आहे की त्याला राम मंदिरासारखं त्या मॉडेलच्या धर्तीवर समजा त्याचा विकास करावा अशी योजना आहे। तर वंचितचं पण OBCच उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी काही प्रस्ताव ठेवला आहे का की तुम्हाला वाटत नाही की तुमचं विभाजन होईल? वंचित बहुजन आघाडीसोबत आमच्या युतीसाठी अनेक बैठका झाल्या आणि आमची श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना अशी विनंती राहील की जसं त्यांनी सांगलीत आम्हाला पाठिंबा दिला तसा पाठिंबा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी द्यावा, कारण की आमच्या पक्षाची स्थापनाच मुळात जालन्यातील जी अंबडची सभा झाली त्याच्यातून झालेली आहे। त्यामुळे आमच्या बाळासाहेबांना विनंती राहील की आमच्या पार्टीचा पहिला खासदार जिथून आमच्या पार्टीचा उगम झाला तिथून यावा, यासाठी बाळासाहेबांनी आम्हाला पाठिंबा द्यावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।